महायुतीच्या यशात आमदार यड्रावकर यांचा सिंहाचा वाटा. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या यशामध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले. शिरोळ तालुक्यातील नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार यावेळी ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, संकटाला संधीमध्ये रूपांतरित करण्याची क्षमता आमदार यड्रावकर यांच्यात आहे. विकास कामांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्याचा कायापालट झाला असून पुढेही सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध राहील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय योग्य ठरला असून मतदारांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, असे त्यांनी नमूद केले. पाणी व्यवस्थापन आणि पूरस्थितीबाबत बोलताना त्यांनी अलमट्टी व हिप्परगी धरणाच्या पाणी पातळीचा तालुक्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन समन्वयातून नियोजन करण्याची गरज अधोरेखित केली. भविष्यातील पूरधोका कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येतील, असेही ते म्हणाले. तसेच मगरींच्या वाढत्या वावराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र क्रोकोडाईल पार्क उभारण्याचा प्रस्तावही पुढे आला असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार यड्रावकर यांनी महायुती व राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे निवडणुका लढवल्याचे सांगून पराभूत कार्यकर्त्यांनी खचून न जाता जनतेची नाळ घट्ट ठेवावी, असे आवाहन केले. पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासासाठी नांदणी, कुरुंदवाड व खिद्रापूर येथील मंदिरासाठी निधीची तरतूद सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मोठ्या संख्येने यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते. SK न्यूज, जयसिंगपूर.